नमस्कार सर्वांना। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या मानधना संदर्भात ही महत्त्वाची अशी अपडेट आहेत। बऱ्याचशा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचं अजून सुद्धा काही महिन्याचं मानधन रखडलेलं आहे। काहींची हजेरी ऑनलाईन अपडेट सुद्धा ऑनलाईन झालेली आहे, तरी सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीये। काहींचे अजून प्रोफाईल व्हेरिफिकेशन राहिल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अजून काही महिन्याचं मानधन जमा झालेलं नाहीये। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचं मानधन कधी जमा होणार आहे तर आपण जाणून घेणार आहोत। तर आता सध्या आपल्याला माहित आहे की महानगरपालिकांचं परत एकदा इलेक्शन लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं 16 जानेवारी पर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळेच प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा होण्यासाठी अजून काही काळ लागू शकतो। आता बऱ्याच सगळ्यांना माहित आहे की प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा होण्यासाठी आधीच भरपूर वेळ निघून गेलेला आहे, कारण प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन आज कार्यकाळ संपून बरेच दिवस झालेले आहे। काहींना 3-3, 4-4, 5-5 महिने प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपून सुद्धा झालेला आहे। तरी सुद्धा या कार्यकाळात त्यांनी जे काम केलंय त्या कार्यकाळातील कामाचं त्यांना मोबदला म्हणून जो त्यांना स्टिपेंड भेटत होता 6,000, 8,000, 10,000 रुपये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमार्फत, तर तो कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये जे आधारला लिंक खातं होतं त्या खात्यामध्ये वितरित केला गेलेला जात होता। त्यांचं जे रखडलेलं मानधन आहे, काही विभागामुळे, काही जे विभाग आहे, शिक्षण विभाग असेल, अधीन पंचायत समिती विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, अशा बऱ्याच विभाग आहे, यांच्या हलगर्जीपणामुळेच या प्रशिक्षणार्थ्यांचं जे मानधन आहे रखडलेलं आहे, राहिलेलं आहे। तर ते मानधन जमा होण्यासाठी सध्या तरी आचारसंहितामुळे ते आचारसंहितामध्ये सध्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जमा करणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही तुमची हजेरी ऑनलाईन आहेत का, महास्वयं वेबसाईटला जाऊन चेक करा तुमची प्रोफाईल अपडेट आहेत का तिथं। जर तुमची हजेरी अहवाल जर ऑनलाईन दिसत असेल तर तुमचा हजेरी अहवाल 16 जानेवारी पर्यंत आचारसंहिता आहे, पण जानेवारी महिन्याच्या 16 तारखेनंतर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच तुमचं राहिलेलं जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचं मानधन आहे जे तुमचं रखडलेलं आहे, जेवढे महिने तुमच्या ऑनलाईन प्रोफाईल मध्ये जेवढे महिन्याचा हजेरी अहवाल ऑनलाईन दिसत आहे त्या महिन्याची तुमचं मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये पडून जाईल। पण जर तुमचा हजेरी अहवालच जर ऑनलाईन दिसत नसेल तर तुमच्या खात्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर सुद्धा पैसे जमा होणार नाही। त्याच्या आधी तुम्हाला तुमचा हजेरी अहवाल कौशल्य विकास विभागाला जाऊन जमा करणं आहे, तिथं त्यांना ऑनलाईन करायला लावणं आहे। त्याच्यानंतरच तुम्हाला तुमचा जे मानधन आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जो तुमचा व्हीके नंबर असेल तो व्हीके नंबर तुम्हाला तिथं द्यायचा आहे, त्यांना द्यायचा आहे आणि तुमच्या पेमेंटची प्रोसेस करायला लावायची आहे। आता बरेचसे प्रशिक्षणार्थ्यांची आधार व्हेरिफिकेशनच कंप्लीट नाहीये, त्याच्यामुळे सुद्धा मानधनात त्यांना वेळ लागत आहे। कारण दुसऱ्या विभागामधील काही विभागामधील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपला आणि त्यांना त्यांचं मानधन 1 महिन्याच्या आत त्यांच्या खात्यामध्ये वितरित गेलेलं होतं, जे राहिलेलं होतं। असं सगळ्या 11 महिन्याचं प्रशिक्षणार्थ्यांचं कार्यकाळाचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे। पण आता या प्रशिक्षणार्थाचं ज्यांचं राहिलं असेल त्यांनी कौशल्य विकास विभागाला तुमची प्रोफाईल ऑनलाईन आहेत का चेक करून घ्या, कारण आचारसंहिता जसेही संपेल तसेही तुमच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये राहिलेलं मानधन जमा होऊन जाणार आहेत। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह आपण नक्कीच पुढे भेटत राहू। त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।